2025 सालामध्ये मराठवाड्यात 1129 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वाधिक संख्या आहे बीड जिल्ह्यातली 256 शेतकऱ्यांनी आपल्या मरणाला कंटाळले आहे। याचं कारण आणि सरकारचं धोरण, हे सरकारचं धोरण कसं आहे याच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी थेट आंदोलनच केलं आहे। पाहूयात नेमकं हे आंदोलन कोणत्या मागणीचं होतं। शेतकरी एकजुटीचा सरकारचं धोरण सरकारचं धोरण सरकारचं धोरण सरकारचं धोरण शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग मराठवाड्यामध्ये तब्बल 1129 शेतकरी आत्महत्या झाले आहेत। गेल्या वर्षी हा आकडा 950 आसपास होता आणि सर्वात जास्त म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल यावर्षी 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। गेल्या वर्षी तो आकडा 200 पर्यंत होता। म्हणजे एकंदरीत सरकारचं धोरण जे आहे म्हणजे सावकारीकरण असेल, शेतीमालाला भाव नाहीये, त्याचबरोबर नापिकी आहे, कर्जबाजारीकरण आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या सरकारच्या आहेत, ते सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे। याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे शेतकरी पुत्र जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेलो आहोत आणि सरकारच्या या धोरणाचा निषेध करत आहोत। कारण सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे। त्यामुळे सरकारनं केवळ फसव्या घोषणा न करता ठोस पावलं उचलावीत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे।